क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 15 डिसेंबरचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज. इथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे प्रश्न पाहतो. त्याचसोबत आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे रामसर स्थळं. याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, 2026ची पहिली राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, भारतमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तिथली आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. तर हे 2026मध्ये होणार आहे. ते फर्स्ट कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप आहे, जी 9 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. यात 24पेक्षा जास्त देशाचे खेळाडू भाग घेतील, अशी मोठी घोषणा नुकतीच झाली आहे. पण स्पर्धेचं नेमकं ठिकाण अजून ठरलेलं नाही आहे. मुख्य उद्देश काय? स्पर्धेचं नाव पहिली राष्ट्रकुल खो खो स्पर्धा. आयोजक कोण आहे? तर भारत आहे. आणि तारीख 9 ते 14 मार्च 2026 आणि 24पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहे. हे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्र्याने राज्याला नक्षलमुक्त घोषित केलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश यांनी राज्याला नक्षलमुक्त घोषित केलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाने त्याचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट, त्याला आपण DSC-A20 कोची येथे नौदलात कधी समाविष्ट केले? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, 16 डिसेंबर रोजी याच्या नौदलात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता त्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. याचं नाव काय आहे? DSC-A20, त्याला आपण डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट A20 असं म्हणतो. प्रकार कोणता? ह्या पाणडुबी सहाय्यक जहाज आहे. निर्माता कोणता आहे? तर निर्माता टिटलागड रेल सिस्टम लिमिटेड हे निर्माते आहे. उद्देश काय आहे? तटीय जलक्षेत्रात पाणडुबींना मदत करणे आणि पाण्याखालील मोहिमा पार पाडणे. वैशिष्ट्य काय आहे? हे पूर्णपणे स्वदेशी बनावटचे आहे. त्याला आपण इंडिजिनियस बिल्ड पहिले जहाज आहे. मालिका एकूण 5 जहाजे बनवली जाणार आहे, ज्यात A20 हे पहिले जहाज आहे. यानंतर 4 जहाज बनवते. महत्त्व काय? हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठा पाऊल आहे आणि नौदलाची ताकद याच्याने वाढणार आहे. तर हे DSC-A20 पाणडुबी सहाय्यक जहाजबद्दल माहिती आहे. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाची आहे, तर हे माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यात जानेवारी 2026 पासून सुरू केली जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, तर पंजाब राज्यात मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना 2026 पासून सुरू करण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त कोणता उत्सव आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, भारतीय भाषा उत्सवचं आयोजन करण्यात आलेला होतं. हे तुम्ही पाहू शकता. भारतीय भाषा उत्सव 2025 ऑन द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ महाकवी सुब्रमण्यम भारती. ते केव्हा आयोजित करण्यात आलं होतं? तर 4 ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. हे कुठे आयोजित करण्यात आलं? तर न्यू दिल्ली येथे बालभवनमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर पुढला प्रश्न, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मरीन एड टू नेव्हिगेशन
च्या परिषदची तिसरी बैठक डिसेंबर 2025मध्ये कोठी आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, दिनेश खटक यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं कोणते पदक बहाल केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक यांना हे बहाल केलेले आहेत. त्यांना हा पदक मिळालेला आहे. कोणाला? दिनेश खटक यांना. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025मध्ये भारत सरकारने राजस्थानमधील सिलीसर तलाव आणि छत्तीसगडमधील कोपरा जलाशय या 2 नवीन पाणथळ जागांना कोणतं स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, रामसर स्थळ म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पाणथळ भूमी दिन आपण कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, तर 2 फरवरीला आपण जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या MCQ जे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज आहे तिथे आपण एक महत्त्वाचा एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे रामसर स्थळ. याबद्दल आपण माहिती पाहूया. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची माहिती असते आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण त्या रामसर स्थळाची माहिती पाहूया. भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे कोणकोणते? सलीसर तलाव, अलवर, राजस्थान. किती हेक्टर आहे? 315.97 एवढा हेक्टर तो तलाव आहे. त्यानंतर दुसरी कोणती? तर कोपरा जलाशय, बिलासपूर, छत्तीसगड. 210 हेक्टर रामसर स्थळाच्या बद्दल माहिती आहे. तर हे 2 आपले नवीन रामसर स्थळ आहेत. तर भारतात एकूण आता किती रामसर झाले आहे? तर 96 एवढे रामसर स्थळे झालेले आहेत. तर भारतात एकूण 13,61,331 हेक्टर क्षेत्र ह्या रामसर स्थळामध्ये व्यापलं आहे. आणि तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त किती रामसर स्थळे आहेत? तर तामिळनाडूत 20 एवढे रामसर स्थळे आहेत जे सर्वात जास्त आहेत. जागतिक पाणथळ दिन आपण केव्हा साजरा करतो? तर 2 फरवरी रोजी आपण जागतिक पाणथळ स्थळ साजरा करतो दिन. त्यानंतर रामसर कराराची तारीख कोणती आहे? तर 2 फरवरी 1971 रोजी रामसर कराराची तारीख आहे. रामसरचं मुख्यालय कुठे आहे? तर गेलँड, स्वित्झर्लंड इथे त्याचं मुख्यालय आहे. भारताचे पहिलं रामसर स्थळ कोणतं होतं? तर चिल्का सरोवर, ओडिसा. 1981 रोजी हा भारताचं पहिलं रामसर स्थळ झालेलं होतं चिल्का सरोवर, जे ओडिसामध्ये आहे. त्यानंतर आणि केवला देवी हा राजस्थानमधला रामसर स्थळ आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता भारतात किती झालेले आहेत टोटल रामसर स्थळे? तर 96 एवढे रामसर स्थळे झाले आहेत. आणि नुकतेच 2 सिलीसर तलाव, अलवर, राजस्थान आणि कोपरा जलाशय, बिलासपूर, छत्तीसगड हे 2 नवीन रामसर स्थळे आहेत. आता आपण यांची माहिती पाहूया. रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे असलेले पाणथळ जागा. त्याला आपण वेटलँड असं इंग्लिशमध्ये म्हणतो. ज्याचे संवर्धन करण्यासाठी रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत नोंदणी केली जाते. महत्त्वाचे मुद्दे. कन्व्हेन्शनची सुरुवात 2 फरवरी 1971. ठिकाण कोणता होता? इराणमधला रामसर शहर. कॅप्सिकन समुद्राच्या किनाऱ्यावर हे आयोजित करण्यात आलेली होती. उद्देश काय आहे? जगातल्या महत्त्वाच्या पाणथळ जागेचे संवर्धन करणे आणि त्यांच्या शाश्वत सस्टेनेबल वापर सुनिश्चित करणे. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारीला आपण जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो. पाणथळ जागा म्हणजे काय असतो? दलदलीचा प्रदेश, नदीकाठी तलाव, सरोवरे, खाऱ्या पाण्याचे किंवा गोड पाण्याचे जलाशय आणि समुद्राची भरती ओहोटी 6 मीटरपेक्षा कमी खोलीचा प्रदेश यासारख्या क्षेत्रांना आपण पाणथळ जागा असं म्हणतो.
या जागा जैवविविधतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात. हे आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की पाणथळ जागा म्हणजे काय? तर ही महत्त्वाची डेफिनेशन आहे पाणथळ जागेबद्दल, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. त्यानंतर या जागा जैवविविध दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. भारताचे सहभाग. भारताने स्वाक्षरी केव्हा केली? तर भारताने 1 फरवरी 1982 रोजी या करारावर स्वाक्षरी केली. पहिले स्थळ, भारताचे पहिले रामस्थळ स्थळ म्हणून चिल्का सरोवर ओडिसा आणि केवला देव घाना राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे यांना मान्यता मिळाली. सर्वात मोठे स्थळ, भारताचे सर्वात मोठे रामसर स्थळ सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. सर्वाधिक स्थळे कुठे आहेत? तर आपण याआधी बघितलो की तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत. किती आहेत टोटल? तर 20 आहेत. आता आपण महाराष्ट्राच्या बद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 3 पाणथळ स्थळे आहेत. तर पहिला नदुमेश्वर नाशिकमध्ये, दुसरा लोणार सरोवर बुलढाणामध्ये आणि तिसरा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हा तिसरा. ते हे महाराष्ट्रामध्ये टोटल 3 पाणथळे स्थळे आहेत. नदुमेश्वर नाशिक, लोणार सरोवर बुलढाणा, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. याची आपण 1 बाय 1 आता माहिती पाहू. कारण की महाराष्ट्राच्या बद्दल एक्झाममध्ये आपल्याला जे आपण महाराष्ट्राची जे एक्झाम देतो तिथे कोणत्या पण एक्झाममध्ये याबद्दल एक प्रश्न येऊ शकतो. तर याबद्दल आपण माहिती 1 बाय 1 पाहूया. तर सर्वात आधी नदुमेश्वर नाशिक याबद्दल आपण रामस्थळ स्थळाबद्दल माहिती पाहूया. हे कुठे आहे? तर हे नाशिकमध्ये आहे. हे महाराष्ट्राचं पहिलं रामसर स्थळ आहे जे नाशिक जिल्ह्यात आहे. मुख्य उद्दिष्ट काय? नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर आहे. हे महत्त्वाचे एक पाणथळ क्षेत्र, आपण त्याला वेटलँड असं म्हणतो. विविध पक्ष्यांसाठी, माशांसाठी आणि वनस्पतीसाठी आश्रयस्थान आहे. जैविक विविधता इथे 236 जल आणि स्थलीय वनस्पती, 8 स्तन प्राणी, 265 पक्षी प्रजाती, 24 गोड पाण्याचे मासे आणि 41 फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. कुठे? तर नंदुरमेश्वर नाशिकमध्ये. रामसराचा दर्जा केव्हा मिळाला? तर 27 जानेवारी 2020 रोजी याला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला, ज्यामुळे या ठिकाणाचे पर्यावरण याचं महत्त्व वाढलेलं आहे. महाराष्ट्राचे भरतपूर हे नाव या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या विपुलतेमुळे आणि पक्षी निरीक्षणासाठी असलेले आकर्षणावर पडलेले आहेत. तर कुठला? महाराष्ट्राच्या भरतपूर. आता आपण हे पाहू शकता इमेज, नदुमेश्वर अभयारण्य वन्यजीव विभाग नाशिक, हे तिथली इमेज आहे. हे तुम्ही विद्यार्थी मित्र पाहू शकता. तर आता त्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्राचे दुसरं रामसर स्थळ लोणार सरोवर. लोणार सरोवर कुठे आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा इथे आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे. बेसाल्ट खडकाच्या एक मोठ्या खारट अल्कधर्मी पाण्याच्या सरोवर आहे, जे निसर्ग अद्वितीय आश्चर्य मानलं जाते. तिथे विशिष्ट पाणी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे असून ते वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे, जे विज्ञान, निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा संगम आहे. आता आपण त्याची माहिती पाहूया. स्थान कुठे आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र. निर्मिती केव्हा झालेली आहे? तर 52,000 वर्षी पूर्वी उल्कापिंड अपघाताने निर्माण झालेला आहे. प्रकार कोणता आहे? उल्कापातामुळे तयार झालेला विवर, आपण त्याला इम्पॅक्ट क्रेटर असं म्हणतो. खारट अल्कधर्मी पाण्याची सरोवर आहे. वैशिष्ट्य काय? बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे अघाती विवर, वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे. आता आपण इतर माहिती पाहूया. वैज्ञानिक महत्त्व. हे जगातली अशा मोजक्या ठिकाणापैकी एक आहे जिथे उल्कापातामुळे तयार झालेला हा सरोवर पाहता येते. पर्यावरणाचं महत्त्व. विविध वन्यजीव आणि वनस्पती समृद्ध आणि निसर्गाची विविधता इथे आढळते. पर्यटन. निसर्गरम्य परिसर, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले पर्यटन स्थळ आहे लोणार सरोवर. ते ही माहिती लोणार सरोवरबद्दल आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण हे तिथली इमेज लोणार सरोवरची.
लोणार सरोवर ची इमेज आहे. त्यानंतर आपण आता तिसरं जो महाराष्ट्राचं रामसर स्थळ आहे ते पाहूया. तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. मुंबई आणि ठाण्यासारख्या काँक्रीटच्या जंगलमध्ये 17 चौरस किमी क्षेत्रावर ठाणे खाडी पसरली आहे. हे ठाणे खाडी सुमारे 200 प्रजातीचे पक्ष्यांचे माहेरघर आहे, ज्यामध्ये बऱ्याच स्थलांतरित पक्ष्याच्या प्रजातीचा समावेश आहे. या स्थलांतरित पक्षीच्या प्रजातीमध्ये रोहित म्हणजे फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. फ्लेमिंगो हा उंच, गुलाबी आणि खालच्या दिशेने वाकलीत चोच असलेला पक्षी आहे. त्याला लांब, मोहक पाय, मान आणि मोठे पंख आणि लहान शेपटी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हजारोंच्या संख्येनं स्थलांतर करून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात हे येतात. रोहित पक्षी सर्वांना भावतो. 15 ऑगस्ट 2022 रोजी ठाणे खाडीच्या रामसर पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आलेला आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला. ठाणे खाडी सर्वात मोठ्या रामसर स्थळापैकी एक आहे, ज्याचा विस्तार 6,500 हेक्टर असून त्यात इको सेन्सिटिव्ह झोनचा पण समावेश आहे. तसेच हे महानगरामध्ये असलेलं पहिलं रामसर स्थळ आहे. हे महाराष्ट्राचं तिसरं तर भारताचं 72व रामसर दर्जा प्राप्त पाणथळ आहे. तर हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे रामसर स्थळ आहे त्याबद्दल माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर हे महाराष्ट्राचे 3 आपण बघितलं. कोणते? सर्वात आधी नंदुरबार मधवेश्वर नाशिक, त्यानंतर आपण लोणार सरोवर बुलढाणा त्याबद्दल आपण माहिती बघितलो. आता आपण ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य याची तुम्ही इमेज पाहू शकता. हे याची इमेज आहे ठाणे खाडीची. तर हे 3 महत्त्वाचे रामसर स्थळे आपण पाहिलो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे रामसर स्थळ, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल हमखासच प्रश्न दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे चालू घडामोडीचे जे प्रश्नाची सिरीज घेत आहोत, ते सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.